जय हिंद भावांनो. तर भावांनो बघा, आज आपल्याला 4 सेंटरची अपडेट भेटलेली आहे. तरी 2 सेंटरची अपडेट अजून भेटलं नाही आहे, नागपूर आणि BSF सेंटरची. तरी नागपूर आणि BSF सेंटरची जर कोणाकडे अपडेट असेल किंवा कोणी तुमच्या ओळखीचा मित्र वगैरे असेल तर त्यांना तुम्ही विचारून मला कमेंटमध्ये सांगा की किती मुलं त्या ठिकाणी प्रेझेंट होते आणि ॲब्सेंट आहेत. ठीक आहे, पास किती होत आहेत ते वगैरे. तरी मी काल बनवला होता की SSC GDची छोटीशी कटअपची व्हिडिओ मी काल बनवली होती आपल्यासाठी. तर त्या व्हिडिओमध्ये लई लोकांचा कमेंट बी आला की एवढी कटअप नाही जाणार, 5 मार्क वाढणार, 7 मार्क वाढणार. जर मी जितकं सांगितलं त्याच्यापेक्षा खाली पॉईंटनं बी वाढू दे भावांनो, चालेल. पण मला असं वाटतं की आता प्रत्येक ह्याचा मी फेल होत आहेत का पास होत आहेत याचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर ह्याच्यानं एक थोडंसं अनुभव घेऊन मी कालचं डिटेल व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी असं नाही सांगितलं होतं की EWSचा एवढा कटअप जाईल किंवा OBCचा एवढा कटअप जाईल. ही गोष्टी मी सांगायला नव्हते. मी एक छोटासा एक आकडा दिलता तुम्हाला की अशा गोष्टी होऊ लागलेल्या आहेत. तर कालचा व्हिडिओ थोडा आपण साईडमध्ये घेऊन आजच्या व्हिडिओकडे वळूया आणि बघूया आज SSC GD फिजिकल इन्फॉर्मेशन पुणे. आज 28 तारीख आहे. तर आजचे अपडेट आलेले आहेत. तर आज बघा 100 कॅन्डिडेट आज पण आहेत आणि त्यातले 80 मुलं जी आहेत ते फिजिकलला देण्यासाठी आले होते. 80 त्यातले ॲब्सेंट कॅन्डिडेट 20 होते आणि हाईट कॅन्डिडेट फेल आहेत. 7 जण हाईटमध्ये फेल आहेत आज आणि छातीमध्ये चेस्टमध्ये 4 पोरं फेल आहेत. पुण्यात बघा आज 2 ग्रुप केले. फर्स्ट ग्रुपमध्ये 38 मुलांचा एक ग्रुप बनवला जो 7:30 वाजता पळवलेला आहे. 7:30 वाजता त्यात फेल कॅन्डिडेट आहेत 5. फक्त 5 जण फेल झालेले आहेत आणि 35 जे आहेत ते पास झालेले आहेत. आणि सेकंड ग्रुपमध्ये बघा 31चा ग्रुप केला सेकंड पुण्यात आणि त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत 7 पोरं त्या ठिकाणी फेल झालेले आहेत आणि 24 पोरं पास झालेले आहेत. आणि अप्रॉक्स 10 वाजता दुसरा ग्रुप पळवण्यात आलेला आहे. ऑल कॅन्डिडेट फिजिकल मेडिकल डॉक्युमेंटसाठी पास झालेले आहेत ते आहेत 57. ठीक आहे, 57 पोरं त्यांचा मेडिकल उद्या होणार आहे. तर आज खूप जे आहे पासिंगचा रेशो खूप जास्त आहे. आज 57 पोरं आज पास झालेले आहेत. कारण भावांनो आज प्रेझेंटच 80 पोरं झालेले आहेत. ठीक आहे, इतके पोरं पुण्याला आतापर्यंत आले नव्हते, प्रेझेंट नव्हते आणि आज 80 पोरं प्रेझेंट आहेत. त्यामुळे आज पास होण्याची शक्यता बी वाढलेली आहे. 57 पोरं आज पास झालेले आहेत. तरी बघा, चला पुढचा सेंटर घेऊ आपण. तर बघा पुढचा सेंटर आहे CISF नाशिक. CISF नाशिक आहे. तर नाशिकमध्ये बघा प्रेझेंट होते 81 होते. काही जण 80 पण म्हणत आहेत. तर मी 2-3 बोललो तर ते 81 म्हणले. ठीक आहे, आणि मला जिथून माहिती मिळते ती त्या ठिकाणी 80 पण म्हणले. तर मी 81 लावलेलं आहे इथं. आणि ॲब्सेंट 19 मुलं गैरहजर होते. रनिंगचा टायमिंग जे आहे सकाळी 9:30ला आहे भावांनो. बघा पुण्याला 7:30ला आहे आणि या ठिकाणी 9:30ला पळवत आहेत नाशिकला. ठीक आहे, नाशिकला 9:30ला पहिला ग्रुप सोडलेला आहे. एकच ग्रुप आहे. आणि हाईट, चेस्ट, फिजिकल फेल ह्या तिन्हीमधून फेल 21 मुलं होत आहेत आणि 60 मुलं फिजिकल पास झालेत. बघा फक्त 60 मुलं. तर चांगला रेशो आहे. ही पण 60 मुलं. आणि बघा नाशिकसाठी म्हणतोय पावसामुळं थोडंसं 200-300 मीटर, मी काल बी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 200-300 मीटर आपल्याला थोडं कच्चा रस्ता आहे. ठीक आहे, थोडं कच्चा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो की 200-300 मीटर फक्त. ठीक आहे, जास्त नाही होणार. तर बघा आता पुढचं अपडेट घेऊया पुढच्या सेंटरची. तर पुढचा सेंटर आहे आजचा CISF RCFL चेंबूर मुंबईचा आहे. त्या ठिकाणी प्रेझेंट कॅन्डिडेट होते 72 आणि ॲब्सेंट कॅन्डिडेट होते 38 पोरं जे आहे ते ॲब्सेंट होते. बघा त्यात हाईट फेल आहे 4 आणि चेस्ट फेलमध्ये आहेत 2. मग टोटल ह्यातून 6 पोरं जे आहे बाहेर निघाले 6. आणि फिजिकल रनिंग फेल आहेत 9 पोरं. ठीक आहे, 9. तर
टोटली जो CISF RCF चेंबूर मुंबईला पास झालेले आहेत ते 57 पोरं जे आहेत त्यांचं मेडिकलसाठी ते क्वालिफाय झालेले आहेत 100मधून. ठीक आहे. त्यातले 38 आलेच नव्हते. 72मधून जे आहे ते 57 मुलं पास झालेले आहेत. तरी बघा आता पुढचा सेंटरचा व्हिडिओ बघू आपण. तर बघा ही आहे CISF GNPA रायगड कॅम्प. याचा आपण काढलेला आहे. बघा टोटल कॅन्डिडेट आहेत 100 इथं बी आणि प्रेझेंट जे कॅन्डिडेट आहेत ते 78 प्रेझेंट होते भावांनो. बघा 78 आणि त्यात ॲब्सेंट कॅन्डिडेट आहेत 22 कॅन्डिडेट जे आहे आलेच नव्हते. 22 कॅन्डिडेट आलेच नव्हते. आणि हाईट चेस्ट रनिंग फेल कॅन्डिडेट आहेत 13. तिन्हीमध्ये फेल झालेले आहेत 13 पोरं. ठीक आहे. आणि ऑल कॅन्डिडेट पास आहेत ते 65 कॅन्डिडेट जे आहे ते GNPA रायगडला पास झालेले आहेत. तर बघा ही होती आज पूर्ण सेंटरची अपडेट 4 सेंटरची. आणि आता अजून 2 सेंटर उरलेले आहेत BSF आणि नागपूर यांची अपडेट भेटली तर मी तुम्हाला आणि व्हिडिओ बनवून 2 सेंटरची सांगून टाकेल. ठीक आहे. तरी कोणी जर आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत राहावा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक सेंटरची अपडेट मी देत राहीन. ठीक आहे. चला जय हिंद.